अकोला के प्रशासनिक हलकों में हलचल मचा देने वाली एक बड़ी वारदात सामने आई। एमआईडी पुलिस स्टेशन में अतिरिक्त कलेक्टर प्रमोद गायकवाड़ के खिलाफ बीएनएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। प्रमोद गायकवाड़ पर खदान मालिकों का आरोप है कि उसने खदान मालिकों से बजरी, पत्थर और लाल मिट्टी की खदानों को चालू रखने की अनुमति देने के बदले प्रत्येक मालिक से 15,000 रुपए की मांग की। साथ ही पैसे न देने पर उनके कारोबार को बंद करने की धमकी भी दी गई थी। इस मामले में भ्रष्टाचार निवारण अधिनियम के तहत भी केस दर्ज किया गया। वहीं खदान मालिकों ने सबूत के तौर पर एक ऑडियो क्लिप भी पुलिस को सौंपी। हॅलो, बिजवे साहेब काय चालू आहे? आराम चालू आहे. बोला साहेब. साहेब काय नाही, कायच शून्यच विषय झाला आपला. नाही, एक नाही. महिना झाला. आम्ही टार्गेट केलं साहेब आमच्या भाषी टाकलीचं. हा हा, काय काय भाषी टाकलीचं टार्गेट केलं आम्ही. हो ते साहेबाचा म्हणतोच की मी. हा, धन्यवादचा मेसेजही आला तहसीलदारांचा. हो 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 चालेल चालेल चालेल. बरंच Very केलं good. साहेब आम्ही इकडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. हो, आम्ही चालतंय. 3 दिवस साहेब आम्ही सगळेजण फिरून सगळ्यांकडून पैसे गोळा केले साहेब. चालेल चालेल, काय चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही. हो साहेब. हो, हा, मग ते मी पहिलं काय म्हणलं तुम्ही ऐकलंच नाही तरी उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केली. हा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही. हा, हा. हा, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही आलते क्वार्टर्सला. हो साहेब. हो, हा, बरं मग काय शून्यच विषय झाला ना. नाही साहेब, होऊन जाऊ द्या. 8 दिवस 2-3 दिवस जरा माणसं सगळे थोडं शांत होतात. मग मारू चक्कर ते करतो मी ते. मग आणू ते लाईनवर साहेब, तेही आणू साहेब ते लाईनवर. नाही, आता मी तुम्हाला नाही बोलणार कधीच. हा साहेब. बघू आता मग. साहेब, येतो मी, थोडं घरी बसलाय पाहुण्यांना. नाही नाही, आता एवढं इन्सिस्ट करण्याचं काहीच कारण नव्हतं. मी तुम्हाला 4 ते 5 फोन केले. हा, 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 आता तुम्ही ठीक आहे, चांगलं काम केलं, चांगली गोष्ट आहे. हा. काही मला त्याबद्दल दुमत नाही किंवा काही म्हणायचं नाही. पण आता कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका. हा साहेब, असं काही हा नाही, म्हणजे मला खेदानं बोलावं लागतंय. कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका. आता बघूच आपण, तुम्ही बघू, डीएमओ बघू, आणि तुम्ही सगळे जे आहेत ना 42-47 ते सगळे लोक बघू. साहेब, मी येऊन भेटतो आता तुम्हाला. काही आवश्यकता नाही. थँक्यू व्हेरी मच. हालांकि अतिरिक्त कलेक्टर प्रमोद गायकवाड़ ने इन सभी आरोपों को सिरे से खारिज किया। अतिरिक्त कलेक्टर प्रमोद गायकवाड़ ने सफाई देते हुए कहा कि उन्होंने किसी भी प्रकार की पैसों की मांग नहीं की। आगे गायकवाड़ ने स्पष्टीकरण देते हुए बताया कि खदान मालिकों से जिस बैठकों में अवैध मांग की बात दोहराई जा रही है, वह बैठकें केवल खनन रॉयल्टी के भुगतान के संबंध में आयोजित की गई थी। फिलहाल इस पूरे मामले की गहन जाँच में एमआईडीसी पुलिस जुटी हुई है। अब देखना होगा कि इस मामले में खदान मालिकों द्वारा अतिरिक्त कलेक्टर प्रमोद गायकवाड़ पर लगाए आरोपों में कितनी सत्यता है। ऍक्च्युली आरोप हा आहे, मी अकोला जिल्हा खाण व उद्योजक महासंघाचा कार्यकारिणी अध्यक्ष आहे. मार्च महिना असल्यामुळे शासनाचे काही टार्गेट असतात रॉयल्टीचे, ते पूर्ण करायचे होते. त्या पूर्ण करण्याच्या याच्यात आम्ही लोक वारंवार कलेक्टर मॅडम, ॲडिशनल कलेक्टर, एसडीओ, तहसीलदार यांनी आमच्या मिटिंग घेतल्या व आम्हाला सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की आपल्याला आपल्या अकोला जिल्ह्याचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. 100 कोटीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. सगळ्या ऑफिसर्सच्या प्रयत्नांनी व मेहनतीने ते 100 करोडचं टार्गेट अचीव केलं आहे. ही खूप अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व आमच्या संघटनेसाठी खूप अभिमानाची. पण प्रमोद गायकवाड साहेब, ॲडिशनल कलेक्टर रेव्हेन्यू, यांनी आम्हाला वारंवार मला फोन केला. आमचे जे मेंबर्स आहेत त्यांना ऑफिसमध्ये बोलून अपमानित केलं व पर्सनली पैशाची मागणी केली व काही ठिकाणी जाऊन स्वतः पैसे सुद्धा वसूल केले. मला त्यांनी वारंवार फोन करून धमकावलं. त्याच्यानंतर मला 1 एप्रिलला त्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझी पूर्तता केली नाही, त्याच्यामुळे आता तुमचे जे 42-47 मेंबर्स आहे, या मेंबर आता तुम्ही बिझनेस कसा करता व तुमचा स्टोन क्रशर कसा चालवता, अशा प्रकारची त्यांनी मला धमकी दिली व मी तुमचे स्टोन क्रशर अर्व क्रशर सगळे बंद पाडेल अशी धमकी दिली आहे. त्या धमकीला आम्ही उत्तर म्हणून आमचा बचाव करण्यासाठी आम्ही आज MIDC पोलीस स्टेशनला त्यांचं कंप्लेंट करण्यासाठी सगळे संघटनेचे
सगळे मेंबर्स आज इथे हजर आहेत. वारंवार त्यांची पैशाचीच मागणी राहायची. शासनाचा वसुली हो ना हो, माझी पूर्तता करून द्या. काहींनी पैसे दिले होते का मग? काही लोकांनी त्यांना पैसे दिले तरी त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना जास्त आशा होती, त्या आशेप्रमाणे बहुतेक त्यांना पैसे मिळाले नसते. वरिष्ठांना आम्ही मार्च नंतर कळवणार होतो, पण त्याच्या आधीच त्यांचे आम्हाला धमकीचे फोन आल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यायचं काम पडलं. ते वारंवार आम्हाला धमकी देतात, तुमचं खदान बंद पडू, तुमच्या खदानवर येऊ, तुमचं बेकायदेशीररित्या काम आहे. जेव्हा अकोला जिल्ह्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आणि आज अमरावती जिल्हा 14 तालुके आहे, अकोल्यात 7 तालुके, अमरावती डिस्ट्रिक्टनी 92 करोडचं रेव्हेन्यू जमा केलं. अकोल्यात 7 तालुके असून 100 करोड रुपयाचं, तर याचं श्रेय सगळं ऑफिसर्स लोकांना जाते. आम्ही तुम्हाला ऑडिओ क्लिप देऊ सगळ्यांना. ऑडिओ क्लिप आहे माझ्याजवळ सध्या तशी एकच आहे धमकीवाली, तसे बोलणं माझं बरेच ठिकाणी आहे, पण ते ऑडिओ क्लिप माझ्याकडून झाली ती पोलिसांना दिलेली आहे मी ती. अकोला से संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट, नागपुर समय के लिए।